मिलिंद नार्वेकर आणि हितेंद्र ठाकूर यांची विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच भेट झाल्याची माहिती मिळते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार कुणाला मतदान करणार याची उत्सुकता आहे। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार विधिमंडळात दाखल झालेले आहेत। 274 पैकी आतापर्यंत 270 आमदारांनी मतदान केलेलं आहे। बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचं मतदार होणं अद्याप बाकी आहे आणि हे मतदान होण्याच्या आधीच हितेंद्र ठाकूर आणि मिलिंद नार्वेकर यांची विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच भेट झाल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सूरज, बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार कुणाला मतदान करणार याची उत्सुकता आहे, त्यातच नार्वेकर आणि हितेंद्र ठाकूरांची भेट झाल्याचं समजतंय, काय माहिती? अजिंक्य, नक्कीच विधान परिषदेची निवडणूक ही अटीतटीची होत चाललेली आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की एकतर जागा यात कमी आहेत, 11 आहेत आणि उमेदवारही 12 आहेत आणि यासोबत उमेदवार म्हणजे मतदार या ठिकाणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। हितेंद्र ठाकूर यांच्याकडे 3 मतं आहेत। नंतर घेतलेली आहे। विधिमंडळात अनेक ठिकाणी कॉर्नर भेट्या या देखील सुरू असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे हितेंद्र ठाकूरांची जी 3 मतं आहेत ती कुणाला जातात हे पाहणं महत्वाचं राहील। मात्र कुठेतरी यामध्ये आपण पाहतोय की मिलिंद नार्वेकर हे कॉर्नर बैठकीत बाजी मारतात का हे पाहणं आता महत्वाचं राहणार आहे। ठीक आहे सूरज, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार कुणाला मतदान करणार याची उत्सुकता आहे, कारण त्यांचं मतदान अद्याप होणं बाकी आहे। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन।